आजच्या जगामध्ये संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाला पर्याय नाही. या डिजिटल युगात संगणकाचे तसेच माहिती तंत्रज्ञानाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी 2 डिसेंबर हा जागतिक संगणक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. आता भारतासारख्या देशामध्ये विशेषतः कोरोना नंतर डिजिटल माध्यमांचा प्रसार वेगाने वाढण्याची गरज आहे. डिजिटल डिवाइड म्हणजे उदाहरणादाखल कोरोना काळामध्ये 2/3 भारतीयांकडे स्मार्टफोन होता, तरी सुद्धा केवळ 27% विद्यार्थ्यांना त्याचा शिक्षणासाठी उपयोग करता आला. म्हणूनच संगणक शिक्षण हे अत्यंत महत्वाचे आहे आणि त्याची सुरुवात होते बेसिक्स ऑफ कम्प्युटर्स. आता या बेसिक्स मध्ये काय काय येतं, ज्या गोष्टी तुम्हाला आता स्क्रीनवर दिसणार आहेत. उदाहरणार्थ इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस, स्टोरेज डिव्हायसेस, कंट्रोल युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, नेटवर्किंग, त्यासोबतच सॉफ्टवेअर म्हणजे काय, हार्डवेअर म्हणजे काय, प्रोग्रामिंग लँग्वेजेस, नेटवर्क्स आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज, या सगळ्यांचा अंतर्भाव कम्प्युटरच्या बेसिक्स मध्ये होतो.